मग आता व्हायरस कंट्रोल कसा करायचा? 3-4 स्टेप्स आहेत. पहिलं जसं का मी सांगितलं, व्हायरसयुक्त झाडे आपल्या प्लॉटमधनं 1 दिसला, 100 दिसले, 1000 दिसले ते काढून टाकायचे. इनिशियल स्टेजलाच लागवडीपासून पहिल्या 15 दिवसातच तुम्हाला व्हायरसची झाडं दिसली, तर याचा अर्थ नर्सरीतनं व्हायरसची लागण झालेली आहे. नर्सरीमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होता. मग अशा वेळेस ही जी व्हायरसग्रस्त झाडं असतील लगेच काढून नवीन झाडं सांधून घ्यायची. 30-40 दिवसाचा प्लॉट झाला आणि जरी व्हायरसची झाडं काढायला लागली तरी ती सांधून घेतली तरी चालतील. काहीच आपल्याला अडचण नाही. ती या झाडांना मॅच करण्यासाठी वेगळ्या 2-3 आळवणी किंवा ड्रिंचिंग आपण पोषकाच्या किंवा खतांच्या केल्या तर ते झाड बऱ्यापैकी हळूहळू मॅच होऊन जातं. त्यानंतर पांढरी माशी, थ्रिप्स हे एकसारखे कंट्रोल आपण केले असले पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, पांढऱ्या माशीशी रिलेटेड जी काही औषधं बाजारात आपल्याला मिळतात, मग ती जैविक असतील, रासायनिक असतील, जे काही असेल त्याचं कॉम्बिनेशन आपण रेग्युलर चालू ठेवायचं आहे. आणि सुरुवातीपासून पिकावर जर व्हायरस येऊ द्यायचा नसेल तर लागवडीपासून पहिल्या 35 दिवसापर्यंत कमीत कमी 3 फवारण्या आपल्याला बायोबिटरच्या घ्यायच्या आहे. बायोबिटरमधील सिनेमावेरम ऑइल या पिकाला आतून बाहेरून कडू करतं, त्याच्यामुळे पांढरी माशी त्याच्यावर बसत नाही. बसली जरी तिला ते फीड करता येत नाही आणि त्याच्यामुळे ती पुढची पिढी तिथे किंवा पुढच्या अंडी देखील तिथे टाकत नाही. आणि तसेच यानंतर 15 ते 20 दिवसातनं एकदा आपल्याला थार हे जे 100% रेसिड्यू फ्री बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे तर त्याचा देखील 1.5 मिलीने ॲसिफेट सोबत वापर एकदा करायचा आहे.